महाशिवरात्रीला उपवास करतो किंवा रात्री जागरण करतो, तर त्याचं नेमकं काय महत्व आहे? मेनली ना आपल्याकडे दोन मेन सण केले जातात, देवी आणि महादेव. या दोघांचं जर तुम्ही मेन सण जर बघितले ना, दोघं रात्री आहे. देवींची नवरात्री आहे आणि यांची महाशिवरात्री आहे. आता दिवस कोणाचाच नाहीये. आता त्या दिवशी उपवास जसं आपण करतोय, उपवास का करतोय? उपवास म्हणजे मी त्याच्या भक्तीमध्ये इतका तल्लीन आहे की मला कळतच नाहीये की मला खायचं पण. जसं माझ्या वडिलांनी मला काहीतरी माझी इच्छा असणारी गोष्ट मला बड्डेला घेऊन दिली, तो बड्डेचा समोरचा केक माझ्या लक्षात नाही राहत. मी ह्या शॉकमध्ये आणि ह्या खुशीमध्ये की मला त्यांनी ती गोष्ट घेऊन दिली. उपवास म्हणजे काय? देवाच्या जवळ असणं, त्याचा वास असणं. त्याच्यामुळे मी विसरूनच गेलो. ज्या प्रकारे तुम्हाला वाटेल त्या प्रकारे उपवास करू शकतात. केला तर पाहिजे तसं निरंकारच, म्हणजे निर्जल पण राहतो, काही खातही नाही आपण. इन केस तुमच्याकडनं ती गोष्ट पॉसिबल असेल तर करा, नसेल पॉसिबल तर नाही केली तरी सुद्धा चालेल, असा काही प्रॉब्लेम नाहीये. ॲज अ एज फॅक्टर भरपूर गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा एक विचार करून आपण ती गोष्ट केली पाहिजे. मन शुद्ध असेल ना तर तेच महादेवाला सर्वत्व आहे.